मित्रांनो, आता आपल्या सर्वांना माहिती आहे, आदिवासी विकास विभागाचे जे काही पेपर आहेत मित्रांनो, ते 11 जुलैपासून या ठिकाणी चालू होणार आहेत. आता कमी वेळेमध्ये आता आपला अभ्यास बघा या ठिकाणी भरपूर आहे. परंतु आपण एक शॉर्ट पी-डी-एफ तयार केलेली बघा, म्हणजे फास्ट रिव्हिजनसाठी ही पी-डी-एफ असणार आहे. पी-डी-एफची किंमत मित्रांनो ₹249 ला असणार आहे. मित्रांनो, अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला दर्जेदार साहित्य भेटणार आहे आणि तुमचा या ठिकाणी चांगला अभ्यास होणार आहे मित्रांनो. ₹249 आपण कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे मित्रांनो, ही कधीच येणार नाही पहा. एकदा पेपर झाले का परत मित्रांनो आपल्याला चान्स नाही, असा चान्स परत होणे नाही मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात पेट्रोलला, नाश्त्याला. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही लवकरात लवकर फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ मित्रांनो या ठिकाणी पाठवून देईल पहा. खूप आणि खूप आय-एम-पी पी-डी-एफ असणार आहेत मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी रात्रंदिवस एक करायचं मित्रांनो या दिवसामध्ये आणि चांगला अभ्यास करून सक्सेस हाती घ्यायचं मित्रांनो. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण चालू करणार आहे? तर अनंत टेक्नॉलॉजी चालू करणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. अनंत ब्रॉडबँड सेवा अनंत टेक्नॉलॉजी आणि मित्रांनो याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? इथं हैदराबाद आपलं याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, की गार्सनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडाची नवीन प्रजातीचा शोध हा कोणत्या राज्यामध्ये लागलेला आहे? तर मित्रांनो याचा शोध हा ऑप्शन क्रमांक 2 आसाम या राज्यामध्ये लागलेला आहे पहा. कोणत्या? आसाम या राज्यामध्ये याचा शोध लागलेला आहे पहा. सगळ्यांनी लक्षात ठेवा आसाम. भारताची पहिली यू-पी-आय संचलित जी काही बँक आहे मित्रांनो, ही कोठे सुरू करण्यात आली आहे? तर बेंगलुरू या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 येथे सुरू करण्यात आली पहा. 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या रवींद्र साळवे यांनी कोणत्या प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे? तर पॉवर लिफ्टिंगमध्ये ऑप्शन क्रमांक 4 पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले पहा. रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर पहिलं राज्य ठरलेलं आहे हिमाचल प्रदेश. कोणतं पहा? हिमाचल प्रदेश हे राज्य ठरलेलं आहे पहिलं. पुढचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंडमध्ये मित्रांनो काय आहे? मसुरी हे थंड हवेचं ठिकाणी पहा. डिस्प्लेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो या संस्थेची स्थापना महर्षी वीरा शिंदे यांनी केली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, WDOS खालीलपैकी कोणत्या प्रकारचा सायबर संकटामध्ये मोडतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, हे संगणकीय जाळ्यावरील हल्ला. संगणकीय जाळ्यावरील हल्ला याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? तर कोण होते मित्रांनो? महात्मा फुले होते पहा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महात्मा फुले हे महाराष्ट्रातील पहिले सुधारक होते. त्यांनी शेतकऱ्यांचा आसुडा ग्रंथ लिहिलेला आहे पहा. हंटर आयोग हा कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला? मित्रांनो जो काही हंटर आयोग आहे हा कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला? खूप खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर जालियनवाला बाग हत्याकांड. मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड 19/19 तारीख लक्षात ठेवा. पंजाबमधील बागेमध्ये घडलेली घटना आहे. जनरल डायर हा ब्रिटिश अधिकारी या घटनेला कारणीभूत होता पहा. तंबाखूमध्ये आढळणारं अल्कलॉइड कोणतं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा निकोटीन. ऑप्शन क्रमांक 3 निकोटीन हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. तंबाखूच्या कचऱ्यापासून तयार केलेलं निकोटीन सल्फेट हे कीटकनाशक आहे. तंबाखूच्या पानामधील हे जे काही द्रव्य आहे मित्रांनो हे कर्करोगास कारणीभूत आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की नद्यांच्या सखल प्रदेशामध्ये झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणाला काय म्हणतात? तर मित्रांनो याला काय म्हणतात? खादर असं म्हणतात पहा. सर्वांनी लक्षात ठेवा. नद्यांच्या सखल प्रदेशामध्ये झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणामध्ये निक्षेपण झालं त्याला खादर असं म्हणतात. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा.
आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल, तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली, तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले, तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला एम-सी-क्यू तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला, तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी पी-डी-एफ आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 ला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. की हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर सर्वांनी लक्षात ठेवा, हवामानाच्या कोणत्या घटकामुळे बदलतो? तर यापैकी नाही. मित्रांनो, हवामानाचे तापमान या घटकामुळे या ठिकाणी जर पाहिलं, तापमानामुळे बघा हवेचा दाब बदलतो. तापमान जास्त असल्यास हवेचा दाब कमी असतो आणि तापमान कमी असल्यास हवेचा दाब या ठिकाणी वाढतो पहा. खालीलपैकी कोणती रचना संत ज्ञानेश्वर यांची नाही? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 गीता रहस्य याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, गीता रहस्य हे याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणजे RAF हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचं अंग आहे? तर कोणत्या मित्रांनो, तर CRPF याचं बरोबर उत्तर आहे. काय CRPF आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण प्राथमिक स्तरावर लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो, कोणतं आहे पहा, ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड आपल्या याचं योग्य उत्तर आहे. कोणतं राज्य आहे? उत्तराखंड. मानवी शरीरात जवळ-जवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर 97,000 किलोमीटर. मित्रांनो लक्षात ठेवा, 97,000 किलोमीटर लांबीच्या आपल्या संपूर्ण शरीरामध्ये काय आहेत पहा, रक्तवाहिन्या आहेत पहा. एशियन डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी झाली? तर एशियन डेव्हलपमेंट जी काही बँक आहे मित्रांनो, याची स्थापना कधी झालेली आहे? तर ऑप्शन्स क्रमांक 4 1966 ला एशियन डेव्हलपमेंट बँक. याचं मुख्यालय मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी आहे. यामध्ये टोटल 68 देश मित्रांनो सदस्य आहेत पहा. या बँकेचे अध्यक्षपद नेहमी जापानी व्यक्तीलाच मिळतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणतं राज्य हे कार्बन न्यूट्रल शेती पद्धती लागू करणारं पहिलं राज्य ठरलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, केरळ आपलं याचं बरोबर उत्तर आहे. कोणतं? केरळ. 20 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो, तर चंद्रपूर मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. चंद्रपूर. त्याच नाव काय आहे पहा, भद्रावती. भद्रावती नाव आहे. सर्वसाधारणपणे राज्याचा उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश आणि टिंब-टिंब यांचा समावेश असतो. तर बघा, राष्ट्रपती आणि ठरविल इतक्या न्यायाधीशांचा. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 2013 मध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कधी? 2013 मध्ये. कावीळ रोगामध्ये टिंब-टिंब स्रवण सर्वाधिक होतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, बाईल पिगमेंट याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 बाईल पिगमेंट. जसजशी वस्तूची चाल वाढत जाते, टिंब-टिंब होतं. तर लक्षात ठेवा, घर्षण बल मित्रांनो या ठिकाणी कमी होतं. ऑप्शन क्रमांक 2 घर्षण बल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामधून लोकहितवादींनी शतपत्री आणि भाऊ दाजी लाड यांनी सोके यांचे दोष मांडले? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रभाकर. लक्षात ठेवा, प्रभाकर. भाऊ दाजी लाड जर पाहिले, तर यांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला. साताऱ्याच्या प्रतापसिंगचे प्रकरण तसेच देश, समाज आणि संस्कृतीचे उदात्तीकरण यांनीच केलेले पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, देवघर या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर ओळखा पटकन. तर हे मित्रांनो नपुसकलिंगी पहा. देवघर काय आहे? नपुसकलिंगी. बघा या ठिकाणी ते देवघर होतं ना, म्हणून हे झालं नपुसकलिंगी. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात? तर अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3
स्वरादी असं म्हणतात पहा, लक्षात ठेवा स्वरादी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की मिश्र वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. कोणतं? मिश्र वाक्य. जे दान एका हाताने दिलं आहे ते दुसऱ्या हाताला कळू देऊ नकोस, हे झालं मित्रांनो या ठिकाणी मिश्र वाक्य. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. जे, ते, जेथे, तेथे, जर, तर, जेव्हा, तेव्हा हे शब्द ज्या वाक्यामध्ये येतात त्याला काय म्हणतात? मिश्र वाक्य असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आपल्याला. खाली 4 वाक्यापैकी एक वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये ते आपल्याला ओळखायला लावलंय. तर बघा मित्रांनो, मी पत्र लिहिले आहे हे काय मित्रांनो पूर्ण वर्तमान काळामधलं ते वाक्य आहे पहा. पाहिलं तर मित्रांनो, या वाक्यामध्ये पत्र लिहिण्याची क्रिया नुकतीच म्हणजे वर्तमानामध्ये पूर्ण झाली आहे असं समजतं, म्हणून ते मित्रांनो पूर्ण वर्तमान काळ आपल्याला पाहायला मिळतो. समजलं? पूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. खालीलपैकी आपल्याला बरोबर ओळखायचं आहे पहा. संधीची फोड बरोबर ओळखायची आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या या ठिकाणी योग्य आहे पहा. विसर्गाच्या पुढे जर क धातूची रूपे आल्यास विसर्गाचा स होऊन या ठिकाणी संधी होते म्हणजे श्रेयस्कर. पुढील वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. आज सारखं गडगडतं यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे मित्रांनो? आज सारखं गडगडतं या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो, भाव कर्तरी संकर प्रयोग आलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 भाव कर्तरी संकर प्रयोग. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की काळे भोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे? तर मित्रांनो, उद्देश कोणता आहे? तर डोळे. ऑप्शन क्रमांक 1 डोळे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. काय? डोळे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यामध्ये सर्वत्र हे कोणतं क्रियाविशेषण आहे? तर कोणतं क्रियाविशेषण मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 स्थलवाचक याचं काय पहा योग्य उत्तर आहे. काय? स्थलवाचक. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगानं काय बनतं? तर मित्रांनो, यांच्या संयोगाने काय बनतं मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य बनतं पहा. लक्षात ठेवायचं. सॉरी, संयुक्त क्रियापद बनतं पहा. समजलं? भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचं काय म्हणतात? तर मित्रांनो, भाषेने ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला म्हणतात ऑप्शन क्रमांक 2 अलंकार. काय म्हणतात? अलंकार. समजलं? अलंकार हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2. मित्रांनो, अलंकार म्हणजे दागिना. दागिन्यामुळे आपल्या शरीराला सौंदर्य प्राप्त होतं. त्याप्रमाणे भाषेच्या अलंकारामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार आहेत पहा. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. हे 2 प्रकार लक्षात ठेवायचे पहा. खालील यादीमध्ये परभाषिक शब्द किती आहेत? बघा, आपल्याला यादी दिलेली यामध्ये परभाषिक शब्द कोणते ते ओळखायला लावले. तर मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी 4 आहेत पहा. 4 शब्द कोणते आहेत पहा? चेंडू. चेंडू हा शब्द मित्रांनो तेलुगू शब्द आहे पहा. त्याच्यानंतर दप्तर. इथे दप्तर शब्द आहे. दप्तर हा शब्द कोणता आहे? अरबी. अरबी शब्द आहे. कर्ज शब्द मित्रांनो सुद्धा काय आहे? अरबी शब्द आहे. त्याच्यानंतर दरबार हा शब्द मित्रांनो कोणता आहे? फारसी शब्द आहे पहा. हे 4 शब्द मित्रांनो काय आहेत? परभाषिक आहेत पहा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी आपल्याला निवडायची आहे. मित्रांनो, कोणती जोडी? व्यक्त अव्यक्त. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे. व्यक्त अव्यक्त याचं काय आहे पहा? योग्य उत्तर आहे. आमच्या घरी परस बागेमध्ये गुलाब, जाई जुई, शेवंती, मोगरा, चाफा आणि जास्वंदीची फुलझाडे आहेत. या वाक्यामध्ये किती वेळा स्वल्पविराम येईल? तर मित्रांनो, यामध्ये किती वेळा स्वल्पविराम येईल? तर लक्षात ठेवायचं आहे 4 वेळा याचं बरोबर उत्तर आहे. काय? 4 वेळा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समास ओळखा. काळे गोरे. काळे गोरे मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर द्वंद्व समास आहे. ऑप्शन क्रमांक 1 द्वंद्व समास आहे पहा. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात. आई वडील, बहीण भाऊ, बरे वाईट, भाजीपाला हे काय आहेत मित्रांनो? द्वंद्व समास आहे. बोधपर्वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द कोणता होईल? तर मित्रांनो, लक्षात ठेवा सुभाषित, सुविचार आणि ब्रीदवाक्य. ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढच्या वाक्यरचनेमध्ये कोणत्या प्रकारची पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची पहा? तुम्ही सर्वांनी शांत बसावे. तर मित्रांनो, हे काय? विद्यार्थी पहा. वा वी वी आल्यावर काय असतं? विद्यार्थी असतं पहा. वा वी वी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की पुढील शब्दाची व्युत्पत्ती शोधा. परिश्रम. परिश्रम हा शब्द कोणता आहे? तर मित्रांनो, परी हा उपसर्ग लागून परिश्रम हा शब्द चाललाय म्हणून हे उपसर्ग घटित शब्द आहे पहा. पुढच्या म्हणीचा अर्थ ओळखा. गावढळ गावात गाढवीन सवाष्ण. सांगा. याचं उत्तर मित्रांनो, वासरात लंगडी गाय शानी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा मित्रांनो, छाया कृपा हत्तीची झूल या अर्थछटा सांगणारा शब्द कोणता आहे? तर पाखर. ऑप्शन क्रमांक 2
पाखरं याचं बरोबर उत्तर आहे पहा. पाखरं शब्दातून प्रश्न दिलेल्या शब्दाचं सर्व अर्थ व्यक्त होतात. नेक्स्ट आहे पहा, 5,000 यामध्ये 5 हे कोणतं विशेषण आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 संख्यावाचक. ज्या ठिकाणी संख्या दर्शवली जाते ते विशेषण संख्यावाचक असतं पहा. खालील वाक्यामध्ये क्रियापदावरून कोणता बोध होतो? तेवढे राहिलेले लिह बरं यामध्ये कोणता बोध होतो? सांगा पटकन. तर आज्ञार्थ होतो पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला आज्ञार्थ. पुढील अर्थाचा वाक्प्रचार ओळखायचा आहे. काम न करता उदरनिर्वाह करणे. तर मित्रांनो ऐत खाऊ असणे. ऑप्शन क्रमांक 1 ऐत खाऊ असण्याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऐत खाऊ म्हणजे काम न करता बसून खाणारा. अचूक गुणकारी या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर रामबाण याचं काय मित्रांनो योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 रामबाण. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील कोणत्या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय आला आहे ते पाहायचं आहे आपल्याला. शब्दयोगी अव्यय कोणत्या वाक्यात आलेलं आहे? तर टेबलाखाली पेन पडला. ऑप्शन क्रमांक 4 याचं काय आहे पहा. बरोबर उत्तर आहे पहा. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. तर पहिला शब्द या ठिकाणी आपला बरोबर आहे. अचूक हे पहा. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा. निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागे राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.